थोडंसं क्विकली रिवाईज करूया आपण इलॅस्टिसिटी टॉपिक. ऑलरेडी मी याच्या डेफिनेशन्सची ऑडिओ क्लिप एक शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, ती जरूर ऐका तुम्ही. तर इलॅस्टिसिटीमध्ये तुम्हाला इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, रिजिडिटी म्हणजे काय हे डिफाईन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन. हे दोन इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटीज आहेत इलॅस्टिसिटीशी रिलेटेड. तर स्ट्रेस म्हणजेच रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया आणि स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. तर जेव्हा आपण स्ट्रेस अप्लाय करतो तेव्हा मटेरियलची लेंथ बदलू शकते, व्हॉल्यूम किंवा शेप बदलू शकतो आणि अकॉर्डिंगली मग 3 टाईप्स आहेत स्ट्रेस आणि स्ट्रेनचे. लिनियर स्ट्रेस, लिनियर स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेन, शिअरिंग स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेन. तर हे 3 टाईप्स जे आहेत स्ट्रेस आणि स्ट्रेनचे, हे डेफिनेशन्स, फॉर्म्युला, युनिट, डायग्रॅम्सची तयारी करून ठेवा तुम्ही. नंतर इम्पॉर्टंट आहे हुक्स लॉ. तर हुक्स लॉसाठी इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय सांगता आलं पाहिजे तुम्हाला, आणि मग त्याचं स्टेटमेंट अप टू इलॅस्टिक लिमिट किंवा विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. तर हुक्स लॉ लिहा म्हटलं की नुसतं असं नका लिहू की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. कुठंपर्यंत आहे हे व्हॅलिड ते पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून अंडरलाईन करून ठेवलं बघा ते. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि मग मॅथमॅटिकल फॉर्म लिहा त्या लॉचा आणि त्या कॉन्स्टंटला काय म्हणायचं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. इथंपर्यंत तुम्हाला मेन्शन करता आला पाहिजे लॉ. आणि मग त्या कॉन्स्टंट जो आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी त्याचं फॉर्म्युला आणि युनिटसुद्धा लिहिता आलं पाहिजे विचारलं तर. तर ह्याच्यावर 4 मार्काला क्वेश्चन काय येतो, स्टेट अँड एक्सप्लेन हुक्स लॉ ऑफ इलॅस्टिसिटी, हेन्स डिफाईन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी अँड राईट इट्स आयदर CGS और SI युनिट. तर इथंपर्यंत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नंतर ह्या मॉड्युलसचे 3 टाईप्स पण बघितलेत आपण, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे 3 टाईप्सची डेफिनेशन्स विचारू शकतात, डायग्रॅम काढता आली पाहिजे तुम्हाला, फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे, युनिट सांगता आलं पाहिजे. जर सेपरेटली 4 मार्काला विचारलं तर एक टाईप सेपरेटली 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. किंवा ओव्हरऑल कसा क्वेश्चन येईल, डिफाईन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, हेन्स डिफाईन इट्स 3 टाईप्स. तर हे 3 टाईप्सचे डेफिनेशन्स लिहिता आल्या पाहिजे. त्यावेळी बाकीचे डिटेल्स तुम्ही नाही लिहिलात तरी चालेल त्या क्वेश्चनमध्ये. नंतर ह्या 3 जे मॉड्युला आहेत Y, K आणि इटा यांचं रिलेशन विचारलं जाऊ शकतं, जे खाली बॉक्समध्ये दिले बघा इथे. Y इज इक्वल टू 9 इटा K अपॉन 3K प्लस इटा. जर हे रिलेशन विचारलं 2 मार्कांसाठी तर हा फॉर्म्युला लिहून त्याच्या खाली तुम्ही त्या सिम्बॉल्सचं मिनिंग लिहून ठेवा. पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड. बऱ्याचदा 4 मार्काला ह्याचं एक्सप्लेनेशन विचारतात, तर ग्राफ काढायचा आणि एक्सप्लेन करायचा. सो कंपल्सरी या पॉईंटचं एक्सप्लेनेशनला हा ग्राफ काढावाच लागेल. याला आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम म्हणतो किंवा स्ट्रेस स्ट्रेन कर्व किंवा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ म्हणतात. सेपरेटसुद्धा ह्या ग्राफचं नेचर 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. जर 2 मार्कांसाठी विचारलं ही डायग्रॅम किंवा ग्राफ, तर हा ग्राफ काढायचा आणि त्याचे जे पॉईंट्स आहेत आपण नेमिंग केलेलं आहे EY, NB, OS वगैरे, याचं मिनिंग तुम्ही साईडला लिहून ठेवा. 4 मार्काला क्वेश्चन आला तर हे जे 4 पॉईंट्स आहेत यातले कुठलेही 4 पॉईंट तुम्ही एक्सप्लेन करा ग्राफच्या खाली. तर हा झाला बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड. तर मी डिटेल दिलेत हे पॉईंट्स, तुम्ही शॉर्टमध्ये जरी एक स्टेटमेंट लिहिलं प्रत्येक पॉईंटसाठी तरी चालेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी हे काय दाखवत असतो आपल्याला, ते स्ट्रक्चर किती सेफ आहे. आणि काढायचा कसा हा, इट इज रेशो ऑफ अल्टिमेट स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस. मग त्या केसमध्ये अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, वर्किंग स्ट्रेस म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फॅक्टर ऑफ सेफ्टी जेवढा जास्त एखाद्या मटेरियलचा तेवढं ते स्ट्रक्चर जास्त सेफ असतं. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी काढायचा कशासाठी, स्ट्रक्चरची सेफ्टी ठरवण्यासाठी. समजा तुम्ही काहीतरी वस्तू घ्यायला गेलेला आहात आणि तुमच्याकडे त्याचे 3 सॅम्पल अवेलेबल आहेत, पण तिघांचे फॅक्टर ऑफ सेफ्टी वेगवेगळे आहेत. तर कुठलं सिलेक्ट करणार तुम्ही, ज्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त, ते स्ट्रक्चर किंवा ते मटेरियल जास्त सेफ असतं. तर फॅक्टर ऑफ सेफ्टीवरून आपण त्याची स्ट्रेंथ ठरवतो, म्हणून हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि मग ॲप्लिकेशन्समध्ये पण तुम्हाला ते मेन्शन केलेलं दिसेल. तर ॲप्लिकेशन्स मी 6 दिलेले आहेत, इथे मेन्शन केलेले आहेत. तुम्ही कुठलेही 4 लिहिलात यातलेच पाहिजेत असं नाही, कुठलेही 4 ॲप्लिकेशन्स मेन्शन केलात तरी चालेल. 4 मार्काला ॲप्लिकेशन्सवर क्वेश्चन येतो. आणि न्यूमरिकल्स करा, प्रत्येक फॉर्म्युलावरचं ॲटलिस्ट एक न्यूमरिकल सॉल्व करता येतं का बघा. आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये
पुढचा टॉपिक बघूया. थँक्यू.